चंद्रपूर किडनी विक्री प्रकरणात एसआयटीच्या तपासातून चीन कनेक्शन समोर। चायनीज सर्जननं चंद्रपूरच्या रोशन कोळे याची किडनी काढून 12 तासांच्या आत चीनच्या एका रुग्णाला ट्रान्सप्लांट केली। 2 आरोपींच्या जबाबामुळे या आंतरराष्ट्रीय जाळ्याचा भांडाफोड झाल्याचं समोर। बुलढाण्याच्या खामगाव बाजारपेठेत चांदीचे भाव 2,63,000 प्रति किलोवर। वर्षभरात चांदीच्या भावामध्ये 1,70,000ची वाढ। आजवरचा सर्वात उच्चांकी दर असल्याची व्यापाऱ्यांची माहिती। मुंबईत 31च्या पार्श्वभूमीवर 1,221 हॉटेल्स, बार, पब आणि रेस्टॉरंटची अग्निसुरक्षा तपासणी। अग्निसुरक्षा परीक्षेत 80 आस्थापनं ठरली नापास। 59 ठिकाणी थेट कारवाई तर काही जणांना पालिकेची नोटीस। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषित केलेल्या लातूर कल्याण महामार्गावरून बीड धाराशिव संघर्ष पेटण्याची चिन्ह। धाराशिव जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते महामार्गाच्या बदलासाठी एकवटले। महामार्गाचा प्रस्तावित मार्ग बदलण्याची मागणी। मुंबईच्या वांद्रे परिसरात रिक्षा चालकाची दादागिरी। अर्ध्या रस्त्यातच भाडं मागून उतरायला सांगितल्याचा महिलेचा आरोप। रिक्षा चालक आणि महिला प्रवाशाचा वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मुंबईच्या विलेपार्लेमध्ये नाकाबंदी दरम्यान नागरिकांकडून भरारी पथकावर जीवघेणा हल्ला। गाडी तपास करत असताना 4 जणांनी पथकातील फोटोग्राफरला मारहाण केली आहे। बीडच्या नेकनूरमध्ये भर रस्त्यावर हाणामारी करत दहशत माजवण्याचा प्रयत्न। हातात लाकडी दांडके घेऊन जातानाचा व्हिडिओ समोर। बदलापुरात किरकोळ कारणावरून एसटी महामंडळाच्या बस चालकाला बेदम मारहाण। बस मागे पुढे घेण्याच्या कारणावरून मारहाण झाल्याची माहिती। बीडमध्ये व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला। शहरातील अंबिका चौकात असलेल्या तुळजाई ट्रेडिंग कंपनी कार्यालयात सुभाष हुंबरे यांच्यावर 6 ते 7 जणांकडून हल्ला। पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू। नागपूरच्या उमरेड शहरामधल्या गंगापूर कालवा परिसरात दारूच्या नशेत शेजाऱ्याकडून आई आणि मुलीची हत्या। किरकोळ वादातून दोघींना दांडक्यानं मारहाण केल्यानं मृत्यू झाल्याची माहिती। पोलिसांकडून आरोपीला अटक। नागपूरमध्ये चोरीच्या संशयातून अल्पवयीन मुलांना बेल्टनं मारहाण। पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धोंडेंनी मुलांना ताब्यात घेत बेल्टनं मारहाण केली आहे। पोलिसांवर या प्रकरणी गुन्हा दाखल। यवतमाळ शहरात विविध भागांमध्ये घरफोडी करून चोरीच्या दागिन्यांची विक्री करणाऱ्या तिघांना अटक। 3.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। नायलॉन मांच्यामुळे तरुणाच्या गळ्याला 10 टाके। निफाडच्या कसबे सुकेने येथील घटना। पोलिसांकडून कारवाईनंतरही नाशिकच्या ग्रामीण भागात विक्रेत्यांकडून नायलॉन मांच्याचा सर्रास वापर सुरूच। नाशिकमध्ये म्हसरूळ आडगाव लिंक रोडवर भीषण अपघात। दुचाकी खड्ड्यात आदळून पोलीस हवालदाराच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू। चंद्रपूरमध्ये एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी बांबू कटाई करणाऱ्या 2 मजुरांचा मृत्यू तर जिल्ह्यात आतापर्यंत 47 जणांचा वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती। मांढरदेवी यात्रेला 2 जानेवारीपासून सुरुवात होणार। गर्दी नियंत्रणासाठी चोख नियोजन। मंदिर ट्रस्टी आणि गावकऱ्यांच्या वतीनं यात्रेची संपूर्ण तयारी। देवीच्या दर्शनासाठी बॅरिकेड्स उभारण्यात आले असून दर्शन रांगा आणि वाहतूक आणि सुरक्षेचं व्यवस्थापन। तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवास आजपासून सुरुवात। 8 दिवसांची मंचकी निद्रा संपून देवी सिंहासनावर विराजमान। विधिवत घटस्थापनेनं नवरात्रोत्सवास प्रारंभ। अहिल्यानगरच्या मोहटादेवी गडावर शाकंभरी नवरात्र महोत्सवास सुरुवात। शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं मोहटादेवी गडावर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। भंडाऱ्यामध्ये कृषी विभागाच्या पुढाकारातून 5 दिवसीय सुरगंगा तांदूळ महोत्सवाचं आयोजन। 5 दिवसीय तांदूळ महोत्सवातून 15 लाखांच्या तांदळाची विक्री। शेतीमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न। नांदेडच्या मुदखेड तालुक्यामधल्या बारड रोडवरच्या निवघा पाटीजवळ बिबट्या आढळल्याचा स्थानिकांचा दावा। व्हिडिओ व्हायरल झाल्यानं वन विभागानं दखल घेण्याची नागरिकांची मागणी। भंडाऱ्याच्या लाखणीमधल्या लाखोटी मासलमेटा शेतशिवारामध्ये एका शेतकऱ्यानं 3 अस्वलांना पळवून लावलेलं आहे। शेतकऱ्याच्या धाडसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। सलगच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची कोकणाला पसंती। कोकणात आलेल्या पर्यटकांना पोपटी पार्टीची भुरळ। पर्यटक घेत आहेत पोपटी पार्टीचा आनंद। डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा मंगळवारी 12 तास बंद राहणार। खंबाळपाडा भागातील जलकुंभाच्या गळती दुरुस्त करण्यासाठी शहराचा पाणीपुरवठा बंद राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।